सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या लेसनला टोटल आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करून शिकतो. वन इज प्रेशर, सेकंड वन इज सरफेस टेन्शन आणि जो तिसरा पार्ट आहे दॅट इज फ्लुइड डायनॅमिक्स. सरफेस टेन्शन आणि फ्लुइड डायनॅमिक्सच्या कंपॅरिझनमध्ये प्रेशर हा तसा छोटा आणि सोपा आर्टिकल आहे. फर्स्ट सेशनमध्ये आपण प्रेशर कंप्लीट करणार आहोत. सो आजच्या सेशनमध्ये प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, atmospheric pressure, absolute pressure and gauge pressure, hydrostatic paradox, Pascal's law and its application, and barometer and manometer. सो प्रेशर मधली सर्व आर्टिकल्स आपण कव्हर करतोय. थोडा बहुत न्यूमरिकल ओरिएंटेड हा सेशन जास्त असेल. ओके, न्यूमरिकल थ्रू हे सर्व आर्टिकल्स तुम्हाला रिवाइज करवले जातील. तर बघा, पहिला आर्टिकल आहे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. सो एखादा लिक्विड कॉलम असेल तर लिक्विड कॉलमच्या बेसवरती ओके किती प्रेशर ऍक्ट होतो बिकॉज ऑफ लिक्विडचा वेट. तर याचं कॅल्क्युलेशन करतोय. फॉर्म्युला आय होप सर्वांना माहिती असेल, HRG फॉर्म्युला असतो. ओके, सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया. ओके, आता या बेसवरती कोणता फोर्स लागतोय, तर या सिलेंडरमध्ये जो लिक्विड आहे त्या लिक्विडचा कम्प्लीट वेट या बेसवरती ऍक्ट होणार आहे. सो फोर्स इज इक्वल टू mg, वेट ऑफ द लिक्विड, डिवाइड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, म्हणजे हा एरिया ऑफ बेस, असं मी इथे घेतोय, इज इक्वल टू मास. तर आता किती मास इथे आहे या सिलेंडरमध्ये, तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम कराल तर सिलेंडर मधला मास येईल इंटू जी आहेच आहे डिवाइड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. सो डेन्सिटी लिहितोय, व्हॉल्यूमला मी एरिया इंटू हाईट लिहितो. ओके, हाईट ऑफ द लिक्विड कॉलम बी एच, आणि या ओके सिलेंडरचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे लेट दॅट बी ए. तर सिलेंडरचा व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ बेस इंटू हाईट करायचा असतो. सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज एरिया ऑफ बेस इंटू हाईट, जीला जी लिहितोय डिवाइड बाय ए, एरिया एरिया विल गेट कॅन्सल. सो एच रो जी हा बनतो प्रेशर ऍट दी बेस ऑफ सिलेंड्रिकल लिक्विड कॉलम. तर लिक्विड कॉलम आपल्याकडे असेल एच हाईटचा लिक्विड कॉलम असेल. आता बेसिकली सिलेंडरच असला पाहिजे असं गरजेचं नाहीये. ओके, नॉर्मली समजा असा जरी शेप असला असता ओके लिक्विड कॉलमचा, बट त्याची हाईट जर का एच असली असती, स्टील प्रेशरचा फॉर्म्युला हा एच रो जीच बनला असता. हे आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये पण पाहूया, बट सध्यासाठी मी सिलेंड्रिकल लिक्विड कॉलम घेतलेला आहे. ओके, मी रिपीट करतोय, प्रेशर म्हणजे फोर्स बाय एरिया. प्रेशरचा तसा युनिट, फोर्सचा युनिट इज न्यूटन, एरियाचा युनिट इज मीटर स्क्वेअर. सो युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आपण पास्कल पण बोलतो. फोर्स जो आहे तो या लिक्विडचा वेट लागणार आहे या बेसवरती. ओके, सो वेट म्हणजे mg, मासला डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, जीला जी, व्हॉल्यूमला एरिया इंटू एच लिहितोय आपण. सो एरिया विल गेट कॅन्सल, सो एच रो जी. ओके, सो एच रो जी इतका प्रेशर बेसिकली ऍक्ट होत असतो बॉटम सरफेसवरती. ओके, त्याला बोलतो आपण प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. एखाद दोन न्यूमरिकल करूया आपण. लेट्स से फॉर एक्झाम्पल पहिले हा वाला करतोय मी. 2 वेसल्स आर फिल्ड विथ वॉटर. ओके, 2 वेसल आहे आणि दोघांना बेसिकली वॉटरनी भरलेला आहे. ऍट द सेम हाईट, दोघांचा जो हाईट आहे ना सेम हाईट वरती बेसिकली भरलेला आहे आपण तो. असे 2 वेसल आहेत, बट हॅव डिफरंट बेस एरिया. दोघांचा जो बेस एरिया हा डिफरंट आहे, एक मोठा आहे आणि एक छोटा आहे. सो डेफिनेटली आता हा जो मोठावाला आहे याच्यामध्ये जास्त पाणी भरेल, याच्यामध्ये जो पाणी भरणार आहे कम्पेअर्ड टू हा छोटावाला. ओके, यापेक्षा याच्यामध्ये जास्त पाणी भरणार आहे. इफ द अमाऊंट ऑफ वॉटर इन दी वन बी 6 टाइम्स दॅट ऑफ अदर, म्हणजे याच्यामध्ये समजा पाणी एम मासचा असेल तर याच्यामध्ये 6m मासचा पाणी असेल. ओके, सो पाण्याचा जो अमाऊंट आहे तो 6 टाइम्स जास्त आहे याच्यामध्ये. देन द रेशो ऑफ प्रेशर ऑन देअर बॉटम विल बी, प्रेशर तसा टेक्निकली सेम असेल बट हे थोडंसं आपण एक्सप्लेन करू. या पॉईंटवरती जर का प्रेशर पाहाल अगेन एच रो जी बनणार आहे. ओके, हाईट, प्रेशर फक्त हाईट, डेन्सिटी दोन्ही केसमध्ये वॉटरची डेन्सिटी सेम आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दोन्ही केसमध्ये सेम आहे, आणि दोन्ही केसमध्ये हाईट सेम असल्यामुळे ओके दोन्ही केसमध्ये हाईट सेम असल्यामुळे ओके दोन्ही केसमध्ये प्रेशर सेम आहे. सो ऑप्शन नंबर डी ऍक्च्युअल मध्ये आन्सर आला पाहिजे. आता इथे रेशो ऑफ प्रेशर ऑन देअर बॉटम विल बी सो 1:1. दोन्ही ठिकाणी प्रेशर सेम आहे, बट आता हे आपण मॅथमॅटिकली एक्सप्लेन करू, फॉर्म्युला यूज करून, व्हॅल्यूज यूज करून, ओके थोडेसे कॅल्क्युलेशन्स करून. आता तसा विचार कराल तर इथे प्रेशर किती आहे, एरियामध्ये पण रिलेशन शोधला पाहिजे आपण. एरियाला ए बोलतोय, हाईटला मी एच बोलतोय, बरोबर. इथे व्हॉल्यूम व्ही आहे समजा, आता इथे व्हॉल्यूम 6v असला पाहिजे, 6 टाइम्स व्ही असला पाहिजे. पण तुम्हाला माहिती व्हॉल्यूम म्हणजे याचा जो व्हॉल्यूम आहे तो म्हणजे
एरिया ऑफ बेस इंटू हाईट. सो 6 ला 6. ओके, व्ही म्हणजे तर याचा व्हॉल्यूम आहे, 6v याचा व्हॉल्यूम आहे, व्ही हा याचा व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम 6 टाइम्स होतोय. सो व्ही म्हणजे व्हॉल्यूम, याचा जो व्हॉल्यूम आहे त्याला मी एरिया इंटू एच लिन इज टू ए इंटू एच. एच एच विल गेट कॅन्सल. सो इथे जो एरिया आहे, एरिया ऑफ बेस, दॅट इज 6 टाइम्स एरिया ऑफ धिस बेस. सो मी इथे असं लिहितोय. ओके, इथे जो एरिया आहे लेट दॅट बी 6 टाइम्स ए. आता इथे जर का प्रेशर कॅल्क्युलेट कराल तर फोर्स डिवाइड बाय एरिया, अगेन फॉर्म्युला सेमच बनणार आहे. भले इथे मास जो आहे तो एम आहे, एम इंटू जी डिवाइड बाय एरिया कराल तर इथे जर का पाहाल तर व्हॉल्यूम 6 टाइम्स असल्यामुळे मास पण तर 6 टाइम्स आहे. सो तिथे पण प्रेशर म्हणजे फोर्स डिवाइड बाय एरिया कराल तर फोर्स हा 6 mg आहे, कारण की मासच 6m आहे, इंटू जी. फोर्स पण तर 6 टाइम्स होईल आणि एरिया, राहिला प्रश्न एरिया, एरिया पण तर 6 टाइम्स होईल. सो 6 विल गेट कॅन्सल. सो mg बाय ए, mg बाय ए. सो इथे जो प्रेशर होता तेवढाच प्रेशर इथे पण आहे. सो प्रेशर फक्त आणि फक्त हाईट वरती डिपेंड करतो. म्हणजे याला तुम्ही खूप नॅरो जरी केला असता, खूप थिन जरी केला असता सिलेंडरला, आणि जर का खूप उंच सिलेंडर बांधला असता समजा तुम्ही, तर उलट या केसमध्ये प्रेशर जास्त असेल कम्पेअर टू दीज टू, कारण की याची हाईट सर्वात जास्त. सो प्रेशर डिपेंड्स ओनली ऑन दी हाईट ऑफ लिक्विड कॉलम. डेन्सिटी डेन्सिटीवरती डिपेंड करतो, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती डिपेंड करतो तसा. बट मी एका पर्टिक्युलर लिक्विडसाठी, ओके, हाईट जास्त असेल तर प्रेशर जास्त असणार, बाकी गोष्टींवरती प्रेशर डिपेंड नाही करत. ओके, यानंतर क्वेश्चन नंबर 2. वॉटर इज फिल्ड इन दी फ्लास्क अप टू हाईट 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर पर्यंत पाणी भरलेलं आहे आपण इथे. ओके, तर इथे पाणी भरतोय 20 सेंटीमीटर पर्यंत. सो अप टू 20 सेंटीमीटर पाणी भरतोय आपण. बॉटम ऑफ द फ्लास्क इज अ सर्क्युलर अँड हॅज अ एरिया 1 मीटर स्क्वेअर. त्यांनी इथे एरिया दिला सर्क्युलर बेसचा 1 मीटर स्क्वेअर एरिया हा वाला. ओके, इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर पण दिलं. ओके, लिक्विड आहे इथं, लिक्विडवरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर पण ऍक्ट होत असतो. पुढे येईल ॲटमॉस्फेरिक प्रेशर, याच्या पुढचं आर्टिकल ॲटमॉस्फेरिक प्रेशरच ऍक्च्युली. ओके, तर टोटल बॉटम सरफेस वरती किती फोर्स ऍक्ट होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती, प्रेशर म्हणजे फोर्स बाय एरिया. सो फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. सो बॉटम सरफेसवरती फोर्स म्हणजे बॉटम सरफेसवरचा प्रेशर. तसं बॉटम सरफेसवरती हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर तर आहेच आहे. ॲट द सेम टाइम त्या लिक्विडचं जे वजन आहे त्याच्यामुळे जो प्रेशर असतो HρG, तो पण प्रेशर. सो प्रेशरच्या जागी मी इथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस HρG, लिक्विड कॉलमच्या हाईटमुळेचा प्रेशर, या दोघांचा जो प्रेशर आहे त्याचं ऍडिशन घेईन आणि इंटू एरिया तर आहेच आहे. एरिया 1 मीटर स्क्वेअर आहे. सो आता इथे एरियाच्या जागी 1 लिहिलं तरी चालेल. सो फोर्स इज इक्वल टू, ओके, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज 1.01 इंटू 10 to the power 5, हे गिवन आहे. राहिला प्रश्न HρG. हाईट जो आहे तो 20 मीटर हाईट आहे, सॉरी 20 सेंटीमीटर आहे, म्हणजे 0.2 मीटर आहे. ओके, रो डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000. राहिला प्रश्न जीचा, तर जीला पण त्यांनी 10 दिलेला आहे. तर हे कॅल्क्युलेशन कराल तर तुम्हाला समजेल F इज इक्वल टू 1.01 इंटू 10 to the power 5 इंटू 10 to the power 5 प्लस, हे बघा 10 to the power 3, 10 to the power 1 इज 10 to the power 4. सो 0.2 इंटू 10 to the power 4 बनतो इथे. काम करा, हा इथे देऊन टाका एक 0. सो फोर्सची व्हॅल्यू बनते 10.1 इंटू 10 to the power 4 प्लस 0.2 इंटू 10 to the power 4. सो आन्सर काय बनला पाहिजे पहा, 10.3, दोघांचं ऍडिशन 10 to the power 4 कॉमन कराल, 10.3 इंटू 10 to the power 4 आपला आन्सर असला पाहिजे. यालाच तुम्ही 1.03 इंटू 10 to the power 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर असंही लिहू शकतो. ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर डी, 1.03 इंटू 10 to the power 5. ओके, तर हा होता प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. सो लिक्विड कॉलममुळे बेसवरती प्रेशर जो ऍक्ट होत असतो दॅट इज HρG. त्याचा भरपूर यूज आहे. ओके, बॅरोमीटरमध्ये, मॅनोमीटरमध्ये प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॅल्क्युलेट करण्यामध्ये, या गोष्टीचा भयंकर यूज आहे. तर आता नेक्स्ट आर्टिकल पहा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपण अर्थवरती आहे आणि अर्थवरती ॲटमॉस्फिअर, एअर आहे, ओके, गॅस आहेत आणि बऱ्याच साऱ्या हाईटवरती. तसं एअरचं वेट तर निग्लिजिबल आहे, बट एअर जेव्हा एवढ्या क्वांटिटीमध्ये असते तर एअरचं वेट कन्सिडरेबल बनायला. मग हा जो काही एअर आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, त्या एअरचा जो वेट आपल्यावरती ऍक्ट होतोय, त्या वेटमुळे जो फोर्स ऍक्ट झालेला आहे, त्या फोर्समुळे, फोर्स डिवाइड बाय एअर एरिया केल्याने जो प्रेशर ऍक्ट होतो,
त्या प्रेशरला बोलतो बेसिकली आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर. सो ऍटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असलेल्या एअरमुळे जो प्रेशर आपल्यावरती ऍक्ट होतो दॅट इज ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ज्याची व्हॅल्यू ही 10, 13, 25 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढा प्रेशर आपल्यावरती कंटिन्युअसली ऍक्ट होत असतो. हा खूप भयंकर जास्त प्रेशर आहे हा ऍक्च्युली. मी नॉर्मली क्लासमध्ये असं एक्सप्लेन करत असतो. लेट्स से फॉर एक्झाम्पल एक एलिफंट आहे. ड्रॉइंग प्लीज इग्नोर करा. तर लेट्स से फॉर एक्झाम्पल एक एलिफंट आहे. ओके, सर्कलने मी रिप्रेझेंट करतो त्याला. आणि ज्याचं वजन 5,000 किलो आहे. त्याला एका स्क्वेअर प्लेटवरती थांबवलेलं आहे. 1 मीटर बाय 1 मीटर अशा स्क्वेअर प्लेटवरती त्या एलिफंटला आपण थांबवतोय 1 मीटर बाय 1 मीटर. ओके, तर किती प्रेशर ऍक्ट करेल तो एलिफंट त्या स्क्वेअर प्लेटवरती? तर आपल्याला माहिती प्रेशर म्हणजे फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स म्हणजे या केसमध्ये एलिफंट जो फोर्स एक्झर्ट करतोय तर तो त्याचा वेट आहे दॅट इज इक्वल टू mg डिवाइड बाय एरिया. तर त्याचा मास आहे 5000 आणि जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मी त्याला 2 मीटर 10 पकडतो आणि एरिया आहे 1/1 कराल तर 1 मीटर स्क्वेअर म्हणजे 1च येईल. सो किती झाला हा आन्सर? 50,000 येतो हा. ओके, सो जो प्रेशर आहे तो 50,000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इतका प्रेशर एलिफंट एक्झर्ट करतो 1 मीटर बाय 1 मीटर एवढ्या स्क्वेअर वरती. ओके, 1 मीटर म्हणजे 3.33 फीटच्या आसपास 100 सेंटीमीटर पकडा तुम्ही. सो 100 सेंटीमीटर बाय 100 सेंटीमीटरचं तुम्ही एक स्क्वेअर इमॅजिन कराल. त्याच्यावरती एलिफंट बसणार पण नाही ऍक्च्युली तेवढ्या छोट्या जागी. पण त्या जागी तुम्ही त्याला थांबवलं तरी 50,000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढाच प्रेशर एक्झर्ट होणार आहे. बट हे जे ऍटमॉस्फेरिक एअर आहे, ऍटमॉस्फिअरमध्ये जो एअर आहे, त्या ऍटमॉस्फेरिक एअरमुळे जो प्रेशर ऑलरेडी एक्झर्ट होत आहे तो 1,00,000च्या आसपास आहे. म्हणजे ऑलमोस्ट याच्या डबल प्रेशर इथे एक्झर्ट होतो. पण जो आपल्याला फील पण नाही होत. आपल्यावरती कंटिन्युअसली ऍक्ट होतो हा प्रेशर. ओके, पण आपल्याला याची सवय आहे. जन्मल्यापासून बेसिकली हा प्रेशर आपण सहन करतोय. सो आपल्याला ते युज टू आहे. फार काही नवीन नाहीये. इव्हन आपल्या वेन्समध्ये जो जो काही ब्लड आहे बॉडीमध्ये वगैरे त्याचाही प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा किंचितसा जास्त असतो. समजा जी वेन आहे ज्यामध्ये ब्लड आहे, समजा ती वेन तुम्ही कट कराल किंवा कट केली तर ब्लड बाहेर येतो. ओके, त्याचं रिझन हे आहे की ब्लड प्रेशर जो आहे तो ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा किंचितसा जास्त आहे. ज्यांचं ब्लड प्रेशर कमी असेल, ओके, त्यांच्या केसमध्ये ब्लड बाहेर नाही येणार. ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा त्यांचं कमी असेल, नॉर्मली नसतं असं. बट 2 मिनिटासाठी असं ऍज्युम करा की ब्लड प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी आहे. सो ब्लड बाहेर नाही येणार. उलट ऍटमॉस्फेरिक प्रेशरमुळे एअर आतमध्ये जाऊ शकते. जर का तुम्ही ती वेन कट कराल आणि ऍटमॉस्फेरिक एअरला प्रोव्हिजन द्याल आतमध्ये जाण्याचा तर तो आतमध्ये जाईल. ओके, जसं की जसं मी आता तुम्हाला हे कन्वे केलं की ब्लड प्रेशर हा जास्त असतो. लेट्स से फॉर एक्झाम्पल तुम्ही एका माउंटेन वरती जाताय, हिल स्टेशनवरती जाताय जो की खूप उंचावरती आहे. ओके, मी थोडंसं जास्त ड्रॉ केलेलं आहे ते, बट लाईक चलो. सो एखाद्या हिल स्टेशनवरती जाताय. हिल स्टेशनवरती गेल्यानंतर ओके तुम्हाला हे नोटीस होईल की सी लेवलवरती तुमच्या डोक्यावरती जितकी एअर होती, जितकी हाईटवरती एअर होती, त्या कंपॅरिझनमध्ये हिल स्टेशनच्या वरती जी एअर आहे तर ती कम्पॅरेटिव्हली कमी आहे. मग एअर कमी असल्यामुळे हिल स्टेशनवरती जो प्रेशर आहे तो कमी असतो. कारण एअर कमी असल्यामुळे एअरचं वेट कमी, एअरचं वेट कमी असल्यामुळे फोर्स कमी, फोर्स कमी असल्यामुळे प्रेशर कमी. सो लो प्रेशर झोन आहे तिथे. आणि ऑलरेडी ओके लाईक तुमच्या ब्लडचा जो प्रेशर आहे तो ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त असल्यामुळे पॉसिबिलिटी आहे की तुमच्या लेट्स से फॉर एक्झाम्पल नाकातनं ब्लिडिंग व्हायला लागतं. ओके, बिकॉज आतमध्ये प्रेशर जास्त आहे आणि सराउंडिंग प्रेशर हा सी लेवलपेक्षा खूपच कमी झालेला आहे. खूपच लो प्रेशर आहे बाहेर. आणि लिक्विड फ्लोज फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. सो पॉसिबल आहे की लाईक ब्लिडिंग व्हायला लागतं, थोडेसे कान दुखायला लागतील. ओके, लाईक या गोष्टी बेसिकली कॉमन आहेत. ओके, तर हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर नॉर्मली असा वर्क करत असतो. तर ऍटमॉस्फिअरमध्ये असलेल्या एअरच्या वेटमुळे आपल्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर फील होतो. आणि हा प्रेशर आपल्याला सर्व डायरेक्शनमध्ये फील होतो. असं नाही की फक्त एअर इथे आहे
ओके, म्हणून आपल्याला फक्त डोक्यावरतीच प्रेशर फील होतं. हा प्रेशर आपल्याला साईडनी पण लागत असतो, त्या साईडनी पण लागत असतो. हे आपल्याला इव्हन पास्कल्स लॉ मध्ये पण शिकायला मिळेल. ओके, पण तुम्ही असं समजाल की इथे जो एअर आहे, तो एअर आपल्याला अशा डायरेक्शन मध्ये प्रेशर अप्लाय करतो. साईडनी पण तर एअर आहे, प्रेस करतोय तो इथल्या एअरला, आणि त्या प्रोसेसमध्ये तो आपल्याला या डायरेक्शन मध्ये पण प्रेस करतो. सर्व डायरेक्शन मध्ये हा प्रेशर ऍक्ट होत असतो आपल्यावरती, सर्व डायरेक्शन मध्ये, ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये प्रेशर आपल्यावरती ऍक्ट होत असतो. ओके, तर समजा आपण पाण्याच्या आतमध्ये जात असू, आपल्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशरची सवय, बरोबर? किती प्रेशरची? 10, 13, 25 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, एवढ्या प्रेशरची आपल्याला बेसिकली आदत आहे. तर यापेक्षा जर का जास्त प्रेशर एक्झर्ट होत असेल, ओके, तर मग थोडेसे प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागू शकतात. जसं की पाण्यामध्ये जात आहे, ओके, तुम्ही समजा 100 मीटर आतमध्ये गेलात, 100 मीटर आतमध्ये जात आहे पाण्यामध्ये, तर या पॉइंटवरती जो प्रेशर असतो, तर पहा, ऍटमॉस्फेरिक एअरमुळे, ओके, हा प्रेशर तर आहेच आहे बाहेर, ओके, आणि त्या प्रेशर व्यतिरिक्त हा जो लिक्विड कॉलम इथे तुम्हाला दिसतोय, तर या लिक्विड कॉलममुळे पण इथे प्रेशर असणार आहे आपल्यावरती, दॅट इज इक्वल टू एच रो जी. एच रो जी. तर हाईट किती आहे? तर 100 मीटर खाली गेलो आपण. डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000 अँड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 10. आता हे कॅल्क्युलेशन कराल तर 1, 2, 3, 4, 5, सो 10 इंटू 10 टू द पॉवर 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढा प्रेशर इथे ऍक्ट होणार आहे. आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा विचार कराल तर 1.01325 इंटू 10 टू द पॉवर 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढा ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होतं. ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या कंपॅरिझन मध्ये ऑलमोस्ट 10 टाइम्स प्रेशर इथे ऍक्ट होतो 100 मीटर खाली गेल्यानंतर, बरोबर? म्हणजे ऑलरेडी ऍटमॉस्फेरिक प्रेशर खूप जास्त प्रेशर आहे, जे आपण एलिफंटच्या एक्झाम्पलवरून पाहिलं होतं. आणि त्याच्या जर का 10 टाइम्स प्रेशर तुमच्यावरती अप्लाय होत असेल, ओके, तर तुम्ही पूर्णपणे कंप्रेस होऊन जाल. ओके, तुमचं डोकं फुटेल, लाईक पूर्ण कंप्रेस होऊन जाल. एखादा ऑब्जेक्ट तुम्ही तिथे घेऊन जाल, तर मे बी असं होऊ शकतं की तितक्या प्रेशरमुळे तो ऑब्जेक्ट पूर्णपणे लाईक फुटून जाईल. ओके, कंप्रेस होऊन जाईल. आणि तिथे असं व्हायला लागतं की लाईक नाकातनं, कानातनं, ओके, वॉटर आतमध्ये जायला लागेल, बिकॉज इतकं जास्त प्रेशर आहे तिथे. आणि तुमच्या आतमध्ये तर ब्लड प्रेशर जो की ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा किंचितसा जास्त आहे, सो आतमध्ये आता कमी प्रेशर फील व्हायला लागेल. आणि या लिक्विडचा प्रेशर जास्त असल्यामुळे लिक्विड बॉडीमध्ये जायला लागेल. ओके, म्हणून पाणी हे आतमध्ये जातं. जर का खूप जास्त पाण्यात आतमध्ये जाल, ओके, तर बॉडीमध्ये लिक्विड भरतं. सो असा प्रोसेस बेसिकली हा वर्कआउट होत असतो. सो आय होप तुम्हाला प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ॲज वेल ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर या दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा एक न्यूमेरिकल करू. काय करतो, काय पहा इथे. तर ओके, स्ट्रॉ लावून, ओके, आपण बेसिकली सक करतो याला. बाय सकिंग थ्रू अ स्ट्रॉ, द स्टुडंट कॅन रिड्यूस प्रेशर इन हिज लंग्स टू 750 मिलीमीटर ऑफ एच जी. ओके, 750 मिलीमीटर ऑफ एच जी पर्यंत तो प्रेशर कमी करतोय. ओके, ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतो? तर 760 मिलीमीटर ऑफ एच जी असतो. मी हवं तर हा वाला पार्ट पण आता एक्सप्लेन करतो, बिकॉज आता हा या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला तर 760चा सिग्निफिकन्स लागणार. 760 अँड 750. ओके, तर याचा सिग्निफिकन्स हवाय तर आपण एक काम करू, बॅरोमीटर मी आत्ताच एक्सप्लेन करून देतो. हा, जे आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर आता शिकलेलं आहे, तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आता आपल्याला मेजर करायचं. कसं समजलं आपल्याला की ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज 10, 13, 25 न्यूटन पर मीटर स्क्वेअर? ओके, तर पूर्ण एअरचं वजन तर नाही केलंय कोणी, मग त्यासाठी एक डिव्हाइस वापरला जातो, दॅट इज बॅरोमीटर. ओके, अशी एक ट्यूब असते, ट्यूब डीप करायची इथे, आणि या ट्यूबमध्ये एअर नाहीये, पूर्णपणे व्हॅक्युम आहे. ओके, कम्प्लिटली व्हॅक्युम आहे, एअर पूर्णपणे काढून घेतलेली आहे आपण. आता जर का विचार कराल, तर या सरफेसवरती ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होतं, एअर जो आहे तो त्याला प्रेस करत आहे. आता एअर प्रेस करत असल्यामुळे हा लिक्विड इथे वरती चालला जातो, लिक्विड इथे वरती चालला जाईल, इथे सर्टन हाईट वरती जाईल तो. लेट्स से फॉर एक्झाम्पल एच हाईट पर्यंत तो गेलेला आहे, इथे हाईट पर्यंत गेला आहे एच. ठीक आहे, तर असं नाही की तो इन्फिनिटी पर्यंत चालला जाईल लिक्विड, एका सर्टन लेवल पर्यंत तो जाईल. कोणत्या लेवल पर्यंत जाईल? पहा, या सरफेसचा जर का तुम्ही विचार कराल, तर या सरफेसवरती, ओके, हा जो लिक्विड आहे, ओके, हा लिक्विड
तो लिक्विड त्याला या डायरेक्शनमध्ये प्रेस करवतो किंवा या डायरेक्शनमध्ये प्रेशर अप्लाय करतो, हा लिक्विड कॉलम. आणि हा जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे हा असा ट्रान्समिट होऊन इथे लागतोय. जेव्हा हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि हा प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम जोपर्यंत इक्वल नाही होणार तोपर्यंत हा लिक्विड वरती जात राहील. आणि जेव्हा हे दोघे इक्वल होतील त्याच्यानंतर तो लिक्विड आणखीन वरती जाणार नाहीये. सो ॲट इक्विलिब्रियम atmospheric pressure is equal to pressure due to this liquid column and that is equal to H rho G. Okay, H rho G. आता लिक्विड जर का मर्क्युरी यूज कराल तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे तो या मर्क्युरीला 760 मिलीमीटर वरती घेऊन जातो. म्हणून बऱ्याच वेळा आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशरला 760 मिलीमीटर ऑफ एच जी मर्क्युरी असंही बोलतो. ओके, सो आता मर्क्युरी तर 760 मिलीमीटर वरती गेलेला आहे. प्रॅक्टिकली 760 मिलीमीटर जर का मर्क्युरी वरती गेला असेल तर मर्क्युरीमुळेचा जो प्रेशर ऍक्ट होतोय हा आपण शोधू शकतो आणि आपण डायरेक्टली म्हणणार की ऍटमॉस्फेरिक प्रेशर पण तेवढाच आहे ॲट इक्विलिब्रियम. सो देअरफॉर ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू एच इज 760 मिलीमीटर म्हणून 0.76 करतो. मर्क्युरीचा जो डेन्सिटी असतो तो असतो 13,600 kg पर मीटर क्यूब आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8. हे सर्व टाकून कॅल्क्युलेशन कराल तर मग जाऊन तुम्हाला ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू मिळेल. सो हे आपण याला बोलतो, या डिव्हाइसला बोलतो आपण बॅरोमीटर. ओके, जसं की यूज आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी यूज करतो. इवन 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर यालाच आपण पास्कल बोलतो. म्हणजे 10⁵ पास्कलला ओके 1 बार बोललं जातं. सो बॅरोमीटर दॅट इज बार. बार हा पण एक युनिट आहे प्रेशरचा. 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. तर अशा पद्धतीने आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर शोधत असतो युजिंग मर्क्युरी बॅरोमीटर. मॅनोमीटर पण एक्सप्लेन करतो, बट त्यापूर्वी हा न्यूमेरिकल आपण पहिले कम्प्लीट करून घेऊयात. ओके, तर काय सीन आहे, लेट्स से फॉर एक्झाम्पल एक स्ट्रॉ आहे जो एका लिक्विडमध्ये टाकण्यात आलेला आहे आणि जो स्टुडंट आहे तो 760 मिलीमीटर ऑफ एच जी. ओके, a student can reduce the pressure in his lungs to 760 millimeter of Hg. 760 पर्यंत प्रेशर तो रिड्यूस करतो म्हणे. ओके, म्हणजे तुम्ही असं समजून घ्याल की इथे लिक्विड आहे. ओके, तर बेसिकली त्यांनी इथे तोंड लावलेलं आहे आणि तो सक करतो. तर इथे जो प्रेशर आहे तो 750 मिलीमीटर ऑफ एच जी एवढा प्रेशर आहे या डायरेक्शनमध्ये. ओके, आणि इथे जो प्रेशर आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर तर तो तर 760 मिलीमीटर ऑफ एच जी आहे. मग पहा बरं कोणता प्रेशर जास्त आहे, 760 जास्त की 750 जास्त? 750 जास्त. तुम्ही असं नका समजू सक करतोय याचा अर्थ फोर्स असा लागतोय असा याचा अर्थ नाही आहे. ओके, 770 मिलीमीटर ऑफ एच जी, लेट्स से फॉर एक्झाम्पल हा त्याचा लंग्सचा प्रेशर आहे, पण तो सक करण्याच्या प्रोसेसमध्ये ओके लंग्सचा प्रेशर तो कमी करतोय. भले तो प्रेशर कमी करतोय बट प्रेशर तर याच डायरेक्शनमध्ये लागत आहे, फोर्स 760 मिलीमीटर ऑफ एच जी. बट इकडे 760 लागत असल्यामुळे तो लिक्विडवरती जातो. सो तुम्हाला असं वाटतं की आपण लाईक इकडे फोर्स लावतो त्याला, असं नाही, इकडून फोर्स लागत आहे म्हणून तो वरती येतो. आपण तो फक्त प्रेशर कमी करतोय. ओके, तर ठीक आहे, लिक्विड वरती येईल, थोडा बहुत वरती आला इथे. ओके, इथेपर्यंत समजा वरती आलेला आहे, एच हाईट पर्यंत वरती आलेला आहे. तर ॲट अगेन इक्विलिब्रियम जेव्हा केव्हा इक्विलिब्रियम स्टेज अचीव्ह होईल तेव्हा या लाईनवरती वरतून प्रेशर आणि खालतून प्रेशर हा सेम असला पाहिजे. तर राहिला प्रश्न वरतून किती प्रेशर आहे या लाईनवरती, तर वरतून आहे 750 मिलीमीटर ऑफ एच जी प्लस हा जो काही लिक्विड इथे वरती आलेला आहे एच हाईट वरती आलेला आहे. ओके, जेवढा केवढा लाईक एच हाईट वरती जो आलेला आहे लिक्विडच्या वेटमुळे पण प्रेशर असेल अँड दॅट इज इक्वल टू एच रो जी इज इक्वल टू, सो या डायरेक्शनचा जो प्रेशर आहे दॅट इज इक्वल टू या डायरेक्शनचा प्रेशर आणि जो की आहे 760 मिलीमीटर ऑफ एच जी. ओके, सो एच रो जी शुड बी इक्वल टू 10 मिलीमीटर ऑफ एच जी. सो एच रो जी इज इक्वल टू 10 मिलीमीटर मीन्स 10 टू द पॉवर -3 लिहितो इथे. ओके, सो दिस इज एच हाईट आहे, रो म्हणजे डेन्सिटी, तर डेन्सिटी त्यांनी दिली आहे इथे. ओके, 13.6 ग्राम मीन्स 10 टू द पॉवर -3 किलोग्राम आणि सेंटीमीटर क्यूबला आपण 10 टू द पॉवर -6 मीटर क्यूब लिहू शकतो. हा लाईक 13,000 और 13.6 इंटू 10 टू द पॉवर 3
kg पर मीटर क्यूब बनेल. ओके, व्हॅल्यू 13.6 इंटू 10⁻³ kg पर मीटर क्यूब हा बनला डेन्सिटी, इंटू जी कराल तर 9.8 बनेल. ओके, सो आपल्याला एच शोधायचं आहे. आपल्याला हे शोधायचं की हा जो लिक्विड आहे तो किती हाईट पर्यंत बेसिकली वरती येऊ शकतो, म्हणजे किती हाईट पर्यंत आपण त्याला सक करतोय, असा प्रश्न आहे हा. ठीक आहे, आता हा जी आणि हा जी कॅन्सल होऊन जाईल. आता हा जो डेन्सिटी आहे, तर बेसिकली हा लिक्विडचा डेन्सिटी घेतला पाहिजे आपण. मग लिक्विड कोणता आहे पहा बरं. वॉटर आहे. वॉटर म्हणजे 1000. सो हाईटचा व्हॅल्यू किती बनतो पहा. सो 10 इंटू 10⁻³ इज 10⁻², इंटू 13.6 इंटू 10⁻³ होल डिवाइड बाय जो डेन्सिटी आहे तो खाली आला डिवाइड कराल तर 10⁻³ बनतो. डेन्सिटी डेन्सिटी कॅन्सल. वॉटरचा डेन्सिटी 1000 आहे, सो तो 1000 कॅन्सल होईल. सो हा आपला आन्सर आहे. सो 0.136 मीटर म्हणजे 13.6 सेंटीमीटर एवढ्यापर्यंत आपण लिक्विडला वरती सक करू शकतो. त्या पलीकडे आपण सक नाही करू शकत ॲज पर दिस सम. एवढा प्रेशर रिड्यूस करत असाल तर 13.6 सेंटीमीटर पर्यंत आपण त्या लिक्विडला वरती घेऊ शकतो. ट्राय करा. ओके, यापेक्षा जास्त प्रॅक्टिकली सक करू शकता का हे पहा. ओके, किंवा 100 सेंटीमीटर सक करू शकता तरी तुम्ही पाहू शकता. जर का प्रॅक्टिकली तुम्ही यापेक्षा कमी प्रेशर एक्झर्ट करू शकत असाल तर लाईक थोडा बहुत आणखीन वरती येईल, बट खूप जास्ती वरती आणणे तुम्हालाही डिफिकल्ट जाईल. चलो तर नेक्स्ट मॅनोमीटर पाहायचा होता आपल्याला ऍक्च्युली. मर्क्युरी बॅरोमीटर ऑलरेडी पाहिला आपण, आता मॅनोमीटर शिकतो आपण. मॅनोमीटर मध्ये काय असतं, एक युट्यूब असतो असं. ओके, असा एक ट्यूब आहे. ठीक आहे, आता ज्या कोणत्या गोष्टीचा प्रेशर तुम्हाला मेजर करायचं आहे ती गोष्ट बेसिकली आपल्याला इथे लावायची असते. इथे इथे लिक्विड आहे. नॉर्मली मर्क्युरी यूज केला जातो. इथे मी हायलाइट करतोय असं. ओके, तर इथे लिक्विड आहे. आता समजा मला एखादा कंटेनर आहे, आणि या कंटेनरमध्ये गॅस आहे आणि खूप हायली प्रेशराइज्ड गॅस, लाईक खूप जास्त प्रेशरमध्ये गॅस स्टोअर करण्यात आलेला आहे. आता या आतमधला गॅसचा प्रेशर मला मेजर करायचं, तर मी एक काम करीन, थोडासा लाईक इथून एक पाईप काढीन, याच्याशी कनेक्ट करीन. ओके, यातला जो गॅस आहे तो मी याच्यात टाकेन. ओके, तो गॅस यात टाकेन. याच्या साईजच्या कंपॅरिझन मध्ये ही साईज खूप कमी आहे. म्हणजे या पाईपमधून जो गॅस येतोय खूप जास्त गॅस येणार नाहीये. म्हणजे तुम्हाला असं नको डाऊट यायला की यातला खूप सारा गॅस इथे आला तर इथे गॅस कमी झाला तर इथे प्रेशरच कमी होईल, असं नाहीये. याची साईज खूप कमी आहे कम्पेअर टू याची साईज, पण दाखवलं मी याला छोटा आहे सध्या. तो इथून इथे गॅस येईल, इथे तितका प्रेशर डेव्हलप होईल जितका इथे आहे. आता हा प्रेशर डेव्हलप झाल्यामुळे वरतून प्रेस केलं जाईल, आणि प्रेस झाल्यामुळे हा लिक्विड इथे वरती चालला जाईल. ओके, सो प्रेस झाल्यामुळे हा जो ग्रीन कलरचा हा मर्क्युरी आहे तो थोडासा खाली येईल. ओके, आणि तो लिक्विड तिथून खाली आल्यामुळे, मर्क्युरी खाली आल्यामुळे थोडासा इथून वरती पण चालला जाईल. आपल्याला हे शोधायचं असतं. ओके, की याचं प्रेशर किती, तर हे अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. पहा मॅथमॅटिकल इक्वेशन काय बनतो पहा. तर इथे जो प्रेशर ऍक्ट होतोय आणि इथे जो प्रेशर ऍक्ट होतो हा सेम असला पाहिजे. जर का हा प्रेशर जास्त असेल बरोबर तर लिक्विड आणखीन वरती जाईल, पण जर का हा प्रेशर जास्त असेल तर हा इकडे चालला जाईल, लिक्विड इकडे वरती चालला जाईल. बट इक्विलिब्रियम स्टेजला दोघांवरती प्रेशर सेम असला पाहिजे. मग राहतो मुद्दा इथे प्रेशर किती आहे, तर इथे प्रेशर तर त्या गॅसचा जो प्रेशर आहे तो प्रेशर आहे. आणि मग इथे प्रेशर किती आहे पहा, इथे या साईडला, तर या साईडला दोन प्रेशर आहेत. एक तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर पण आहे, ओके, जो इथे ऍक्ट होतोच आहे कंटिन्युअसली, प्लस या कॉलममुळे, समजा या कॉलमला मी एच हाईटचा कॉलम बोलतोय, त्या कॉलममुळे इथे जो प्रेशर ऍक्ट होतोय दॅट इज एच रो जी. त्या दोघांचं ऍडिशन कराल, हा एच रो जी प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर, त्या दोघांचं ऍडिशन कराल तर तो प्रेशर इथे ऍक्ट होतोय. आणि इक्विलिब्रियम स्टेज आहे याचा अर्थ इकडे पण तेवढाच प्रेशर ऍक्ट होत असावा. सो अशा पद्धतीने आपण इथे जो गॅस आहे याच्यामध्ये त्या गॅसचा आपण या पद्धतीने प्रेशर मेजर करू शकतो, आणि याला मॅनोमीटर बोललं जातं. ओके, जो की प्रेशर मेजर करण्यासाठी यूज केला जातो. नॉर्मली फक्त आपण एचरोजी शोधतो, म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा एक्स्ट्रा किती प्रेशर आहे त्या कंटेनरमध्ये हे आपण नॉर्मली मेजर करत असतो, ज्याला की आपण गेज प्रेशर बोलतो, जे आपण आता इथे बघूयात. ओके, ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. नेक्स्ट आर्टिकल आहे आपला ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर.
तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा एक्स्ट्रा जो प्रेशर ऍक्ट होतोय आपल्यावरती, ओके, तर त्याला बोलतो आपण गेज प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा एक्स्ट्रावाला प्रेशर इज गेज प्रेशर. जसं की समजा लिक्विड आहे ओशनमध्ये, समजा तुम्ही एक 20 मीटर खालती गेलात, ओके, 20 मीटर, ओके, खालती गेलेलो आहे मी सरफेस पासून, आणि या पॉईंटवरती आता मला प्रेशर मेजर करायचं की माझ्यावरती किती प्रेशर ऍक्ट होतं. तसं ऍटमॉस्फेरिक प्रेशर तर तुमच्यावरती ऍक्ट होतोच आहे. आता अदर दॅन ऍटमॉस्फेरिक प्रेशर, हा जो लिक्विड कॉलम आहे, त्या लिक्विड कॉलममुळे जो लिक्विड कॉलमचा जो वेट आहे त्यामुळे जो प्रेशर ऍक्ट होतोय तो एक्स्ट्रावाला प्रेशर आहे. सो फक्त एक्स्ट्रावाला प्रेशर जर का शोधाल तर तो असतो एच रो जी. हाईट आहे 20, डेन्सिटी आहे 1000 आणि जी आहे 9.8. 9.8ला मी सध्या आता इथे 10 कन्सिडर करतो. आता हे कॅल्क्युलेशन कराल तर 2 × 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढा प्रेशर ऍक्ट होतोय. ॲटमॉस्फेरिक प्रेशर माहिती आहे आपल्याला 1.01 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 2 मिनिटासाठी मी याला 1 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर असे लिहितो, जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तो. सो हा झालेला आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ओके. हा झालेला आहे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. त्यात हा जो प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम आहे त्याला आपण गेज प्रेशर बोलतो. गेज प्रेशर म्हणजे एक्स्ट्रावाला प्रेशर. दिस इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि या दोघांचा जो ॲडिशन असतो त्याला बोलतो आपण ॲब्सोल्यूट प्रेशर. सो ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे टोटल प्रेशर ऍक्टिंग ऑन द पर्सन, ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट, इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर. ओके, त्या दोघांचं ऍडिशन केल्यानंतर टोटल प्रेशर त्या पर्सनवरती ऍक्ट होत असतो. सो अशा पद्धतीने ॲब्सोल्यूट प्रेशर शोधायचा असतो. त्याचे 1-2 न्यूमेरिकल करूया आपण. पहा, इफ प्रेशर ॲट हाफ द डेप्थ ऑफ लेक इज इक्वल टू, ओके, एक लेक आहे, ओके, तर लेकची हाईट लेट्स से फॉर एक्झाम्पल 2h आहे, 2h, ओके, आणि हाफ द डेप्थ याचा अर्थ h हाईट वरती, म्हणजे या हाईट वरती इथे जो प्रेशर आहे, सो प्रेशर ॲट हाफ द डेप्थ, ओके, इज इक्वल टू प्रेशर ॲट हाफ द डेप्थ इज इक्वल टू 2/3 प्रेशर ॲट द बॉटम ऑफ लेक, प्रेशर ॲट द बॉटम, ओके, प्रेशर ॲट h हाईट इज इक्वल टू प्रेशर ॲट 2/3 टाइम्स प्रेशर ॲट बॉटम. तर ठीक आहे, आता या पॉईंटवरती, ओके, हाफ दी डेप्थ इथे प्रेशर किती ऍक्ट होतं, तर इथे प्रेशर तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर तर ऍक्ट होतोच आहे, ओके, जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तो तर ऍक्ट होतोच आहे, प्लस एक्स्ट्रा जो प्रेशर ऍक्ट होत आहे तिथे दॅट इज इक्वल टू एच रो जी. तो आहे एच रो जी, कॅपिटल एच बोलतो, दॅट इज इक्वल टू 2/3 टाइम्स, ओके. व्हॉट इज प्रेशर ॲट बॉटम, बॉटमवरती जो प्रेशर आहे तो आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बॉटमवरती म्हणजे जर का एकदम खालती असेल तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर तर आहेच आहे, बट लाईक हाईट, कॉलमचा हाईट जास्त असल्यामुळे, ओके, तुम्हाला तिथे एच रो जी असं लिहायला लागेल. एच रो जी मीन्स 2h रो जी, कारण की हाईट तिथे आपण 2h पकडलेली आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की लाईक डेप्थ ऑफ द लेक शोधायचं आपल्याला, तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायला लागतं, ओके. तर इथे मी ॲटमॉस्फेरिक प्रेशरला 10⁵ पकडतो, ओके, 1. ॲटमॉस्फेरिक प्रेशर 10, 13, 25 असं असतो ना न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो याला मी 10⁵ पकडतो. 1.01 × 10⁵ करण्यापेक्षा डायरेक्टली 10⁵ प्लस एच रो जी, हाईट तर माहीत नाही, रो म्हणजे डेन्सिटी 1000 असते, आणि जी म्हणजे 10 पकडतो मी अगेन इथे, सो 10⁴ लिहितो इथे, दॅट इज इक्वल टू 2/3 टाइम्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज अगेन 10⁵ प्लस 2h, रो इज डेन्सिटी 1000 आणि जी इज 10, सो 10⁴ लिहितो मी इथे अगेन. तर 3 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, तर कॅल्क्युलेशन करूया. 3 × 10⁵, ओके, प्लस 3h × 10⁴ इज इक्वल टू, राईट हँड साईडमध्ये पाहाल तर 2 × 10⁵, ओके, प्लस 4h × 10⁵ असा राहतो इथे. तर एक काम करतो, हा जो आहे हा इकडे टाकतो, मायनस करतो. सो 3 × 10⁵ मायनस 2 × 10⁵ इज 1 × 10⁵. इथे वरती लिहितो 1 × 10⁵. लेफ्ट हँड साईड झाला, आणि राईट हँड साईडमध्ये चेक कराल तर 4h मधून हा 3h इकडे येऊन मायनस करतो. 4h - 3h इज h ओनली, इंटू 10⁴ सोबत आहेच आहे त्यांच्या. सो एचची जी व्हॅल्यू आहे ती 10 मीटर बनते, बट हाईट 10 मीटर नाही आहे, हाईट 2h आहे. याचा अर्थ हाईट हा 20 मीटर असला पाहिजे, दॅट इज ऑप्शन नंबर बी. 20 मीटर ही त्याची हाईट आहे.
Okay. The next, when large bubble rises from bottom of the water lake to its surface. लेक आहे. ओके. एक मोठा बबल आहे. तर बॉटम वरतून जेव्हा सरफेस वरती येतो, when a large bubble rises from bottom of the water lake to its surface, its radius doubles. रेडियस डबल होतो त्याचा, डबल साईज होतो. याचा रेडियस आर असेल तर इथे रेडियस जो आहे तो 2r आहे. ठीक आहे. ओके. इफ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू प्रेशर ऑफ एच हाईट ऑफ अ सर्टन वॉटर कॉलम. ओके. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे ना, त्यांचं म्हणणं आहे की तो एच रो जी एवढा, म्हणजे एच एवढ्या वॉटरच्या हाईटमुळे जो प्रेशर डेव्हलप होतो तेवढा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. तर ते विचारत आहे की डेप्थ काय आहे त्या लेकची. तर एक काम करतो मी, थोडंसं असा विचार करतो इथे, किंवा असा विचार करायचा आहे आपल्याला आता इथे, की रेडियस जर का इथे 2 टाइम्स होत असेल, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो 4/3 पाय आर क्यूब, करेक्ट. तर रेडियस जर का डबल होत असेल तर व्हॉल्यूम तर 8 टाइम्स होईल. रेडियस डबल, तर डबलचा क्यूब कराल तर 8 टाइम्स बनेल व्हॉल्यूम. आणि आपल्याला माहिती ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आयसोथर्मल प्रोसेस ॲज्युम करतो मी इथे, कारण की टेम्परेचर लिक्विडचं सेमच आहे, एक बबलचा दोन्ही ठिकाणी सेम आहे. बबलमध्ये गॅस आहे त्याचंही टेम्परेचर सेम आहे, वाढलेलं नाही आहे असं मी ॲज्युम करतो इथे. सो P1V1 इज इक्वल टू P2V2. लेट्स से फॉर एक्झाम्पल प्रेशर P1 म्हणजे प्रेशर ॲट बॉटम, आणि बॉटम वरती व्हॉल्यूम आहे V1. प्रेशर ॲट टॉप, बट टॉप वरती जो व्हॉल्यूम आहे तो 8 टाइम्स V1 आहे, कारण की रेडियस डबल झाल्यामुळे व्हॉल्यूम 8 टाइम्स होईल. सो V1 विल गेट कॅन्सल. ओके. सो प्रेशर ॲट बॉटम इज इक्वल टू 8 टाइम्स प्रेशर ॲट टॉप. पण प्रेशर ॲट बॉटम म्हणजे काय माहिती का, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, जो काही वरती प्रेशर आहे ना, तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस जो काही या लेकचा हाईट आहे, मी त्याला वाय पकडतो. ओके. तर लेकच्या हाईटमुळे पण काही ना काही प्रेशर असेलच ना इथे, बरोबर, याच्यावरती. सो वाय रो जी. ओके. या दोघांचा ऍडिशन असला पाहिजे, दॅट इज इक्वल टू 8 टाइम्स, 8 टाइम्स प्रेशर ॲट टॉप. आता टॉप वरती एकदम वरती गेल्यानंतर इथे प्रेशर किती असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे, आणि जो की एच रो जी आहे. हा एच रो जी तिकडे जाऊन मायनस होतो. सो वाय रो जी इज इक्वल टू 7 टाइम्स एच रो जी. हा जो रो जी आणि हा रो जी कॅन्सल होतो, सो वायची व्हॅल्यू 7h बनते. सो सो डेप्थ ऑफ लेक हा 7h आहे. ऑप्शन नंबर बी. तर लेकचा जो डेप्थ आहे दॅट शुड बी इक्वल टू 7h. ठीक आहे. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स काय असतो, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स पहा आता. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये सरळ सिंपल स्टेटमेंट असं आहे की हा पॉइंट आहे ए, दिस इज बी, हा पॉइंट ए. तर थोडंसं चेंज करतो. ठीक आहे. सो हा जो पॉइंट आहे, पॉइंट ए, हा पॉइंट बी, हा पॉइंट सी, आणि हा पॉइंट डी आहे. ओके. भलेही आपल्याला एक असं वाटत असेल की इथे लिक्विड थोडंसं जास्त आहे, बरोबर. सो लिक्विड जास्त असल्यामुळे, जास्त वजन असल्यामुळे इथे प्रेशर कदाचित जास्त असावा सीला, सीच्या जागी प्रेशर जास्त असावा असं आपल्याला बेसिकली वाटू शकतो, प्री ॲज्युम करतो आपण असं. समजा इथे लिक्विड कॉलम जो आहे तो खूप थिन आहे, त्याच्यामुळे इथे वेट कदाचित कमी असेल, तर इथे प्रेशर कमी असेल, इथे मॉडरेट प्रेशर असेल. सो असं आपल्याला थॉट यायला लागतं, बट ॲक्च्युअलमध्ये असं नाहीये. जर खरंच सी वरती प्रेशर जास्त असला असता तर सी म्हणजे हाय प्रेशर झाला, आणि बी वरती प्रेशर कमी असला असता तर बी हा लो प्रेशर असला असता. सो हाय प्रेशर टू लो प्रेशर लिक्विड फ्लो झाला असता, बट ऍक्च्युअल मध्ये लिक्विड फ्लो होत आहे का तिथे, नाही होत आहे, सर्व स्टॅटिक सिच्युएशन मध्ये. करेक्ट. सो लिक्विड फ्लो नाही होत तिथे. सो प्रेशर डिपेंड्स ओनली ऑन हाईट ऑफ लिक्विड कॉलम. म्हणजे सरळ सरळ सरफेस पासून हाईट मेजर करायची, बाकी शेप वगैरेवरती बिलकुल काही डिपेंड नाही करत. सो हाईट किती आहे, एच आहे. सो इथे जो प्रेशर आहे दॅट इज एच रोजी. मग भले हा सिलेंडर असेल किंवा थिन सिलेंडर जरी असेल तरी हाईट एचच असेल, तर इथे पण प्रेशर हा एच रोजीच असला पाहिजे. काहीही शेप असेल, कोण जरी असेल, काही फरक नाही पडत. ओके. सरफेस पासून जी हाईट आहे ती एचच आहे ना, सो प्रेशर इथेही एच रोजीच असला पाहिजे. आणि अगेन इथे पण प्रेशर हा
एचरोजीच असला पाहिजे. सर्व ठिकाणी हा प्रेशर सेम आहे. सर्व ठिकाणी तुम्ही असाही विचार करू शकता, इथे जर का तुम्ही नोटीस कराल, ओके, तर टेक्निकली लिक्विड कॉलम एच हाईटचा लिक्विड कॉलम आहे. सो प्रेशर ॲट बॉटम शुड बी एचरोजी ओनली. मग इथे जो जास्त लिक्विड आलेला आहे, तो जास्त वाला लिक्विड या सरफेसवरती फोर्स एक्झर्ट करेल, इथे या सरफेसवरती इथे एक्झर्ट करेल, जसं की याच्या प्रेशरशी काही संबंध नाही आहे ना. सो तिथे प्रेशर एचरोजीच असला पाहिजे. सिमिलरली इथे हा जो लिक्विड कॉलम आहे, तो लिक्विड कॉलम इथे किती प्रेशर एक्झर्ट करेल? एचरोजीच करेल. राहिला प्रश्न या एक्स्ट्रावाल्या लिक्विडचा, तो तर इथे फोर्स एक्झर्ट करेल या सरफेसवरती. बरोबर, त्याचा इथल्या प्रेशरशी थोडी ना संबंध आहे काही. अगेन इथे जर का पाहाल, ओके, इथे जर का प्रेशर कॅल्क्युलेट करत असाल, अगेन या लिक्विड कॉलममुळे प्रेशर आहे, अगेन एचरोजी. मग राहिला प्रश्न, हा जो एक्स्ट्रा लिक्विड इथे आहे, तो इकडे प्रेशर एक्झर्ट करेल ना. करेक्ट. सो त्या पॉईंटवरती प्रेशर हा एचरोजीच असणार. आणि तुमच्या माहितीच तर, इथे जो पॉईंट आहे इथे जो पॉईंट आहे, तुम्हाला वाटेल याच्यावरती खूप सारा लिक्विड आहे, याच्यावरती कमी लिक्विड आहे. असा याचा अर्थ नाहीये. प्रेशर दोन्ही ठिकाणी सेम आहे. दोन्ही ठिकाणी सेम आहे म्हणूनच इथे हाय प्रेशर आणि इथे लो प्रेशर असलं असतं, तर हाय प्रेशर टू लो प्रेशर गेला असता, बट असं जात नसतो. ओके, त्याचं रिझन कुठे ना कुठे पास्कल्स लॉशी पण रिलेटेड आहे. ओके, काय होत असतं पहा, की इथे भले लिक्विड कमी आहे आणि इथे लिक्विडचा कॉलम जास्त आहे, पण प्रेशर ना ट्रान्समिट होतो सर्व डायरेक्शनमध्ये. म्हणजे या लिक्विडमुळे जो प्रेशर आहे इथे, तो असा पण ऍक्ट होतो, सर्व डायरेक्शनमध्ये ट्रान्समिट होतो. सो हा रिस्पॉन्सिबल आहे. हा लिक्विड कॉलम याच्यावरती प्रेशर ऍक्ट होण्यामध्ये पण रिस्पॉन्सिबल आहे. जे की पास्कल्स लॉ मध्ये आपण याच गोष्टी शिकणार आहेत. सो हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये तुम्हाला इतकीच गोष्ट कव्हर करायची आहे, की प्रेशर फक्त आणि फक्त हाईटवरती डिपेंड करतो, व्हर्टिकल हाईटवरती मेनली. ओके, म्हणजे समजा आणखीन एक एक्झाम्पल देतो, की समजा इथे लिक्विड आहे, ओके, आणि एक ट्यूब डीप केली आपण इथे, आणि या ट्यूब डीप केल्यामुळे याच्यामध्ये लिक्विड थोडासा वरती गेलेला आहे. ओके, हा जो लिक्विड आहे, त्या सर्टन हाईटवरती वरती गेलेला आहे इथे. सो लिक्विड असा किती वरती गेलाय हे बिलकुल मॅटर नाही करत. लिक्विड असा किती वरती गेलाय फक्त आणि फक्त तेच मॅटर करतं. सो हाईट पाहायचं, सरफेस पासून व्हर्टिकल हाईट पाहायची, किती वरती गेला आहे, आणि इथे प्रेशर किती आहे. ओके, या लिक्विड कॉलममुळे इथे प्रेशर किती आहे बोललं, तर तुम्ही डायरेक्टली एचरोजीच बोलायचं. या हाईटशी त्याचा संबंध नाहीये, व्हर्टिकल हाईटशी संबंध आहे फक्त आणि फक्त. ओके, तर नेक्स्ट आर्टिकल घेतो मी, पास्कल्स लॉ अँड इट्स ऍप्लिकेशन. तर पास्कल्स लॉ काय आहे एक्झॅक्टली. पास्कल्स लॉचं मी पहिले स्टेटमेंट सांगतो तुम्हाला. स्टेटमेंट आणि ऍप्लिकेशन हे सायमल्टेनियसली एक्सप्लेन करतो इथेच. एक यू शेपचा ट्यूब आहे, ओके, बट इथे एरिया कमी आणि इथे एरिया जास्त आहे. लेट्स से फॉर एक्झाम्पल इथे एरिया A1 आहे आणि इथे एरिया A2 आहे. इथे समजा आपण एक फोर्स एक्झर्ट केला, लेट दॅट बी F1. मग फोर्स एक्झर्ट केल्यामुळे प्रेशर झाला F1/A1. एवढा प्रेशर आपण तिथे अप्लाय केला त्याच्यावरती, असा याचा अर्थ आहे. इथे पूर्णपणे लिक्विड आहे, बिलकुल कुठे काही गॅप नाहीये, आणि हा जो लिक्विड आहे हा लिक्विड ॲट रेस्ट आहे. ओके, आता स्टेटमेंट असं आहे पास्कल्स लॉचं, प्रेशर अप्लाइड म्हणजे हा जो प्रेशर आपण इथे अप्लाय केलेला आहे, प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट, कोणत्याही पॉईंटवरती लिक्विडचा जो प्रेशर अप्लाय केलेला आहे, प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट इन अन एनक्लोज्ड फ्लुइड. एनक्लोज्ड फ्लुइड याचा अर्थ, जो फ्लुइड आहे हा एनक्लोज्ड आहे, बंद कमऱ्यात आहे किंवा ट्यूबमध्ये आहे. एनक्लोज्ड फ्लुइड गरजेचं आहे. ओके, सो प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट इन अन एनक्लोज्ड फ्लुइड इज ट्रान्समिटेड याचा अर्थ, हा जो प्रेशर आपण इथे अप्लाय केलेला आहे ना, हा प्रेशर असा ट्रान्समिट होतो आणि तो इथे पण लागतो, सर्व ठिकाणी लागतो, सर्व. ओके, तो प्रेशर तुम्ही जर का इथे असाल ना, तर तो प्रेशर तुम्हालाही फील होईल. जसं प्रॅक्टिकली विचार कराल, फ्लुइड ॲट रेस्टवरती ठेवायचं फ्लुइडला. समजा मी इथे प्रेशर अप्लाय करीन, तर बेसिकली हे वरती चालला जाईल ना. पण समजा काही करून याला पण वरती जाऊ दिलं नाही मी, याला पण वरतून असं मी प्रेशर एक्झर्ट केला, तोही वरती नाही जाणार. हा इथून तर प्रेशर अप्लाय करतोय, इकडून पण तेवढाच प्रेशर अप्लाय करतोय, सो कोणीच वरती नाही जाणार आहे. मग त्या केसमध्ये होईल असं, की हा जो लिक्विड आहे
ओके, हा लिक्विडला प्रेस केलं जाईल आणि इथे जो प्रेशर अप्लाय केलेला आहे तो प्रेशर बेसिकली असा ट्रान्समिट होतो इच अँड एव्हरी पॉइंट इन द फ्लुइड. समजा इथे तुम्ही एक स्पेरिकल ऑब्जेक्ट ठेवला असेल तर त्या स्पेरिकल ऑब्जेक्टवरती तो प्रेशर ऍक्ट व्हायला लागतो. जेवढा प्रेशर तुम्ही अप्लाय केला ना इथे इथे ओके, तेवढा प्रेशर त्या स्पिअरवरती आतमध्ये ऍक्ट व्हायला लागतो. विचार करून पहा की समजा लेट्स से फॉर एक्झाम्पल एक रूम आहे, रूम मध्ये तुम्ही आहात ओके, आणि एक पिस्टन आहे आणि तुम्ही आहे तिथे आतमध्ये आणि आतमध्ये एअर आहे, असेल काहीतरी प्रेशर. पण समजा मी इथे वरती प्रेशर एक्झर्ट केला आणि आता हा पिस्टन खाली यायला सुरू झाला. मग आता सेम एअर बरोबर आता कमी जागेमध्ये आहे, म्हणजे एअर प्रेशराईज झाली ना आता, मग तो प्रेशर तुम्हालाच फील होणार आहे ना. भले डायरेक्टली पिस्टन तुमच्या डोक्यावरती फोर्स अप्लाय करत नाहीये, बट पिस्टननी त्या एअरवरती फोर्स अप्लाय केला आणि एअर वरती जो फोर्स आहे ज्यामुळे प्रेशर क्रिएट झाला तो प्रेशर तुमच्यावरती ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होतो, ट्रान्समिट होतो. सो प्रेशर अप्लाइड इन अन एनक्लोज फ्लुइड इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड. कमी न होता सर्व ठिकाणी बेसिकली तो प्रेशर ट्रान्समिट होतो at each and every point in that fluid and also on the walls of container. एनक्लोज फ्लुइड नसला असता, समजा मी इथे एक होल केलं असतं, समजा मी इथे एक होल करतो, आता इथून तुम्ही जर का प्रेस करत असाल तर काय होईल, लिक्विड इथून बाहेर पडेल, तो प्रेशर आतमध्ये जनरेटच नाही होणार ना. समजा इथे होल केला आपण तर पिस्टनला प्रेस तर करताय तुम्ही, बट एअर कंप्रेसच नाही होत आहे, एअर तर बाहेरच जाते डायरेक्टली. सो माझ्यावरती काही फरक नाही पडणार आहे. म्हणून फ्लुइड एनक्लोज असणं हे महत्वाचं आहे. ओके, तर हायड्रॉलिक लिफ्ट आणि हायड्रॉलिक ब्रेक, हायड्रॉलिक लिफ्ट एक्सप्लेन करतोय मी इथे. ओके, तर हायड्रॉलिक लिफ्ट हा पास्कल्स लॉचा एक बेसिकली ऍप्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये काय असतं पहा, तर एक मोठा एरिया असतो आणि एक छोटा एरिया असतो. सो इथे एरिया मोठा ठेवतोय आणि इथे जो एरिया आहे त्या एरियाला मी छोटा ठेवतो. इथे फोर्स अप्लाय करतो आपण. बेसिकली हायड्रॉलिक लिफ्ट ऑब्जेक्टला लिफ्ट करण्यासाठी असतं. एखादा हेवी ऑब्जेक्ट लिफ्ट करायचा मला, वा एखादी कार मला लिफ्ट करायची, हेवियर ऑब्जेक्ट लिफ्ट करायचा, तर असं पॉसिबिलिटी आहे की 10 न्यूटन मी अप्लाय करीन फोर्स आणि मी इकडे 1000 न्यूटन एवढा फोर्स जनरेट करीन. मी परत सांगतो, 10 न्यूटन अप्लाय करून 1000 न्यूटन फोर्स आपल्याला मिळू शकतो. तुम्ही असं नका विचार करू की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असतं. हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ फोर्स कोणी सांगितलेलं नाहीये. फोर्स 10 न्यूटन फोर्स अप्लाय करून 100 न्यूटन फोर्स मिळवला जाऊ शकतो आणि त्याचाच हा प्रोसेस आहे हायड्रॉलिक लिफ्ट. तर हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये काय पहा, दोन पिस्टन्स आहेत. ओके, हे युट्यूब आहे इथे असा छोटा एरिया, इथे छोटा एरिया, इथे मोठा एरिया. जिथे मोठा एरिया तिथे व्हेकल ठेवणार, जिथे छोटा एरिया आहे तिथे आपण फोर्स अप्लाय करणार. लेट्स से फॉर एक्झाम्पल इथे जो फोर्स अप्लाय केला आहे मी, लेट दॅट बी F1 आणि इथे जो एरिया आहे तो आहे A1. इथे जो एरिया आहे त्या एरियाला मी A1 म्हणतो आणि जो फोर्स अप्लाय केलेला आहे तो आपण F1 फोर्स अप्लाय केला. सो किती प्रेशर अप्लाय केलं, F1 डिवाइड बाय A1. आणि आताच पास्कल्स लॉ मध्ये शिकलं, जो प्रेशर अप्लाय केला तो प्रेशर असा ट्रान्समिट होतो आणि याच्यावरती लागतो आणि त्याला तो वरती ढकलतो. मग आता इथे किती फोर्स लागतोय, तुम्ही म्हणलो F2 फोर्स लागेल मे बी. चलो, सो फोर्स लागला F2. किती फोर्स लागला, F2 डिवाइड बाय तिथे एरिया असेल A2. बरोबर. सो F2 चा व्हॅल्यू जर का शोधायचा असेल, किती फोर्स लागलेला आहे शोधायचं असेल, तर F1 डिवाइड बाय A1 इंटू A2. आणि समजा A2 आणि A1 मध्ये कोण मोठा आहे, एरिया 2 हा खूप जास्त मोठा आहे कम्पेअर टू एरिया 1. आणि समजा A2 बाय A1 ची व्हॅल्यू समजा 100 असेल, लेट्स से 100, तर F2 हा 100 टाइम्स F1 बनेल. एरिया 100 टाइम्स असेल तर फोर्स पण 100 टाइम्स मिळतो. एरिया 1000 टाइम्स असेल तर फोर्स पण 1000 टाइम्स मिळतो. आता एरिया 2 जेवढा मोठा तेवढा फोर्स जास्त मिळणार आहे. सो एरिया 2 डिवाइड बाय एरिया 1 चा जो रेशो आहे तो 100 2 मिनिटासाठी मी अज्युम केला इथे. सो अप्लाय केला फोर्स मी F1 तर मला मिळेल 100 F1. बरं, किती फोर्स अप्लाय केला होता तुम्ही, 10 न्यूटन टाका इथे. 10 न्यूटन टाकाल तर 100 न्यूटन 10 काल तर 1000 न्यूटन फोर्स तुम्हाला मिळेल ना. आणि 1000 न्यूटनच्या फोर्समुळे व्हेकल 1000 ने लिफ्ट नाही होणार. मी एक्झाम्पल सांगितलं फक्त. तर एखादी गोष्ट तुम्ही अशा पद्धतीने लिफ्ट करू शकता. काही लोकांना आणखीन हे खरंच नाही वाटत की असं कसं होऊ शकतं. हे बाय पॉसिबल आहे. मी तुम्हाला थोडंसं याला वेगळ्या वेनी सांगतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीने एक्सप्लेन करतो. पहा, आता 10 न्यूटन फोर्स अप्लाय केल्यामुळे इथे ओके 100 सेंटीमीटरनी तो पिस्टन खाली गेलाय. किती सेंटीमीटरनी, 100 सेंटीमीटरनी खाली गेलाय पिस्टन. सो किती वर्क केलं,
फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज 100 सेंटीमीटर, म्हणजे 1 मीटर ना. सो वर्क केला तुम्ही 10 जूल. ठीक आहे यार, बरोबर आहे. आता होतं काय की हा जर का 100 सेंटीमीटरनी खाली आला, तर तुम्हाला वाटतं का की हा पण 100 सेंटीमीटरनी वरती जाईल? तो फक्त 1 सेंटीमीटरनीच वरती जातो. किती? 1 सेंटीमीटरनीच वरती जातो तो. इथला जो व्हॉल्यूम खाली गेलाय तोच व्हॉल्यूम तिथे गेन झाला पाहिजे. मग ते कॅल्क्युलेशन करून मी इथे 1 सेंटीमीटर लिहितो. 1 सेंटीमीटरनी तो वरती जाईल. मग सांग बरं इथे किती वर्क मिळालं? वर्क म्हणजे अगेन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स मिळाला 1000. पण डिस्प्लेसमेंट इथे किती झाली? 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻². म्हणजे 10 जूलच वर्क मिळालं. जितकं वर्क दिलं तितकंच वर्क मिळालं. म्हणजे वर्क ट्रान्सफर होतोय आणि फोर्स अँप्लिफाय होतोय किंवा एनलार्ज होतोय. असा सीन आहे इथे. हा जर का सम पाहाल तर सम मध्ये काय पहा, इन अ कारला लिफ्ट करायचंय. कंप्रेस्ड एअर एक्झर्ट फोर्स F1 ऑन दी स्मॉल पिस्टन. तर स्मॉल पिस्टन वरती F1 फोर्स एक्झर्ट होत आहे. अँड हॅव्हिंग रेडियस 5 सेंटीमीटर आहे. रेडियस 5 आहे, एरिया 5चा स्क्वेअर केला 25 सेंटीमीटर स्क्वेअर, जो की πr² असेल. पाय लिहित नाही मी इथे आता, कारण की F2 पण इथे एरिया 2 पण आहे. बरोबर. तर एरियाला मी r² लिहीन, इथे पण r² लिहीन. पाय असंही कॅन्सलच होणार आहे. सेंटीमीटर स्क्वेअर असंही कॅन्सलच होणार आहे. तर मग लाईक काही करण्याचीच गरज नाही ना, पाय लिहिण्याचीच गरज नाही किंवा सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करण्याचीच गरज नाही आहे. सो डायरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेशनला लागून जाल. सो F1 एवढा फोर्स अप्लाय होत आहे इथे स्मॉल पिस्टनवरती आणि एरिया आहे 25 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, रेडियस 5 त्याचा स्क्वेअर केला. दिस प्रेशर इज ट्रान्समिटेड टू सेकंड पिस्टन. सेकंड पिस्टनकडे रेडियस जो आहे तो 10 आहे, म्हणून 10चा स्क्वेअर केला तर 100 सेंटीमीटर स्क्वेअर येईल एरिया. ओके, आणि कार जो आहे त्याचा मास आहे 1350 केजी. केजी म्हणजे इंटू 10 करतो, एम इंटू जी. एवढा फोर्स कार लावत आहे खाली, एवढाच फोर्स आपल्याला लावणे गरजेचं आहे त्याला लिफ्ट करायचं असेल तर. सो इथे मी 4 लिहितो. ओके, सो 1350 डिवाइड बाय 4 कराल, एवढा फोर्स F1 पण लावला पाहिजे. विचारतात काय, व्हॉट इज द प्रेशर नेसेसरी टू अकम्प्लिश दिस टास्क, म्हणजे किती किती प्रेशर लागेल असं म्हणतात. सो ऍक्च्युली प्रेशर तर एवढंच लागेल. फोर्स किती लागेल विचारलं असतं तर ठीक आहे, हे होतं. बट लाईक प्रेशर विचारलं असतं तर इथला प्रेशर दोन्हीकडचा सेमच असतो. असं अप्लाइड प्रेशर आणि मिळालेला प्रेशर सेम असतो. सो जो प्रेशर मिळवायचा आहे तो प्रेशर शोधा. तर हे 2 0 आणि हे 2 0 जर का कॅन्सल कराल, 135 पास्कल एवढा प्रेशर मिळाला पाहिजे ना. पण मला असं वाटत आहे मे बी की कदाचित ते फोर्स विचारतात बहुतेक. एक काम करतो, मी फोर्स शोधतो. हे डिव्हिजन शोधतो आता. फोर्स किती पहा, 4 3 12, 1 5 4 3 देन 3 राहतात, 4 7 28 4 5. ओके, सो 3375 न्यूटन एवढा एवढा बेसिकली फोर्स लावला पाहिजे आपण इथे. तर दोन्ही आन्सर्स जे आपण शोधले इथे दिसत नाहीयेत. काय रिझन असावं? ओके, एवढा फोर्स बेसिकली लावला पाहिजे आपण न्यूटनमध्ये, हा फोर्स. ओके, जो की इथे दिसत नाहीये. आणि प्रेशर तर आपण हा कॅल्क्युलेट केलाच होता. सॉरी सॉरी सॉरी, हे सेंटीमीटर सेंटीमीटर स्क्वेअर कॅन्सल करण्याच्या नादामध्ये, बरोबर, आणि पाय पाय कॅन्सल होतो असं जे आपण बोललो होतं. पण आपल्याला फक्त हीच गोष्ट शोधायची होती. गोष्टीमध्ये त्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे होत्या. मी थोडंसं प्रियाज्यूम करून चाललो होतो की लाईक फोर्स शोधायचं, तर हे कॅन्सलच होणार आहे, तर कशाला लिहिताय? बरोबर. तर प्रेशर किती आहे? 1350. एवढं तर कारचं वेट आहे. एम इंटू जी करायला लागेल. ओके, डिवाइड बाय एरिया इज πr². पाय इंटू r². रेडियस 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे 0.1चा स्क्वेअर कराल तर 10⁻²2 होईल इथं एरिया. ओके, हा -2 वरती जाईल तर 10⁻² होईल. सो एवढा प्रेशर ऍक्च्युली रिक्वायर्ड. ओके, सो 13.5 इंटू 10⁻5 डिवाइड बाय पाय खालती. ठीक आहे ना. 13.5 केलं तर इथले 2, इथले 2 आणि इथला 1. ओके, सो पाय म्हणजे 3.14, लाईक ऑलमोस्ट हे 4चा टेबल येतो इथे. ओके, सो 4 इंटू 10⁻5 च्या आसपास आन्सर आला पाहिजे. अगेन तो पण आन्सर नाही आहे. आता काय चुकी केली? दिस प्रेशर इज ट्रान्समिटेड टू सेकंड पिस्टन ऑफ रेडियस. The mass of the car to be lifted is 1350. What is the pressure necessary to accomplish this task?
इथं काय झालेलं आहे, किती प्रेशर लागेल. प्रत्येक वेळेस पाहतो मास करेक्ट घेतलाय मी, एम जी करेक्ट आहे. रेडियस आहे, ओके. सो पाय आर स्क्वेअर, रेडियस 10 सेंटीमीटर आहे. मोठ्या पिस्टनचीच रेडियस घेतली पाहिजे तुम्ही. मी मोठ्या पिस्टन वरचा प्रेशर शोधतोय मी आता, जो की 10 सेंटीमीटर. सो 10⁻² केला, वरती गेला 10⁻5. सो 13.5 डिवाइड बाय 3.14, जो की 4 इंटू 10⁻5 आला पाहिजे. ओके, सो आन्सर शुड बी 4 इंटू 10⁻5 या रेंजमध्ये आन्सर असला पाहिजे. लाईक खूप मोठा डिफरन्स आहे इथे. So, एकदा चेक करा कमेंट सेक्शनमध्ये, मला कळवाल की कोणता मे बी सिली मिस्टेक मी केला असेल, बट क्लिअरली इथे दिसत आहे की आन्सर मॅच नाही आहे. सो लाईक रॉंग ऑप्शन्स आहेत. ओके, इथे जे प्रेझेंट असलेले ऑप्शन्स आहेत ते रॉंग आहेत. ओके, नेक्स्ट समवरती जातोय मी इथे. तर बॅरोमीटर आणि मॅनोमीटर ऑलरेडी आपण सेशनमध्ये कव्हर केलेलं आहे. तर हे दोन न्यूमरिकल्स करूयात. तर पहा, इन अ बॅरोमीटर मर्क्युरी लेवल इज 76 सेंटीमीटर ॲट सी लेवल. ओके, तर जेव्हा तो सी लेवलवरती आहे, समजा लाईक हा अर्थ आहे. ओके, तर जेव्हा सी लेवलवरती एखादा लाईक तो बीकर आहे, ओके, ट्यूब आहे बॅरोमीटरवाला, मर्क्युरी जो आहे तो मर्क्युरी वरती जातोय 760 मिलीमीटर. ओके, एवढा हाईट बेसिकली तो अचीव करतो. समजा एखादा माउंटेन आहे, तिथे आपण गेलोत. ओके, तिथे परत बीकर घेतलेला आहे, ट्यूब टाकली त्याच्यामध्ये, आणि तिथे जो मर्क्युरी लेवल आहे, कारण की तिथे ॲटमॉस्फिरिक प्रेशर कमी झालेलं असणार आहे, नाही का. इथे जी एअर आहे ही जास्त आहे सी लेवलवरती. सी लेवलच्या वरती एअर जास्त आहे, आणि याच्यावरती एअर ही थोडीशी कम्पॅरेटिव्हली कमी आहे, कारण की एवढा पोर्शन तर एअरचा गायब झाला इथून, जो याच्या डोक्यावरती नाहीये. सो वरती ॲटमॉस्फिरिक प्रेशर कमी असल्यामुळे हाईट एवढी वरती जाणार नाहीये. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा 3 किलोमीटर आहे म्हणे, पहिले 3 किलोमीटर. ओके, 3 किलोमीटर वरती गेल्यानंतर, ओके, रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ एच जी टू दॅट ऑफ एअर इज 10⁴. ठीक आहे, एअरचा डेन्सिटी जर का रो पकडला मी, तर मर्क्युरीचा जो डेन्सिटी आहे तो 10⁴ इंटू रो असं पकडायला लागेल. म्हटलं ठीक आहे. इफ द रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ एच जी टू दॅट ऑफ एअर इज 10⁴, दी ॲटमॉस्फिरिक प्रेशर ऑन हिल इज इक्वल टू. तर हिलवरती ॲटमॉस्फिरिक प्रेशर किती असेल असं त्यांचं म्हणणं आहे, की इथे ॲटमॉस्फिरिक प्रेशर हा किती आहे. ठीक आहे, तर ओके, पहा आता इथे जो 3 किलोमीटरचा एअर कॉलम आहे, ओके, तुम्ही ही गोष्ट समजाल की इथे जो ॲटमॉस्फिरिक प्रेशर होता, ओके, किंवा या पर्टिक्युलर पॉईंटवरती जो ॲटमॉस्फिरिक प्रेशर लागत होता, तो एवढ्या हाईटमुळे लागत होता. ओके, ही जी लेवल आहे, ही लेवल, याच्यावरती जो काही ॲटमॉस्फिअर आहे, त्या ॲटमॉस्फिअरमुळे तर प्रेशर आहेच आहे, प्लस एक्स्ट्रा इथे जो 3 किलोमीटरचा एअर कॉलम आहे ना, 3 किलोमीटरचा एअर कॉलम, तर त्या 3 किलोमीटरच्या एअर कॉलममुळे एक्स्ट्रा प्रेशर लागतोय इथे. पण या पर्टिक्युलर सिच्युएशन वरती इथे, बरोबर, जो प्रेशर लागत आहे तो इथे जेवढा लागत आहे 760 मिलीमीटर ऑफ एच जी, मायनस ऑफ एवढा पार्ट मायनस झालाय. 3 किलोमीटर ऑफ एअर कॉलममुळे जो प्रेशर आहे तेवढा पार्ट मायनस झालेला आहे, सरळ सिंपल. तेवढा प्रेशर इथे लागतोय. ओके, सो याचा प्रेशर किती आहे हे कॅल्क्युलेट करतो मी 2 मिनिटासाठी, पहा. तर याचा प्रेशर इज इक्वल टू एच रो जी असणार आहे. एच म्हणजे हाईट, 3 किलोमीटर म्हणजे 1000. ओके, रो म्हणजे डेन्सिटी. आता सांगा, एअरची डेन्सिटी ही, समजा मी मर्क्युरीची डेन्सिटी रो पकडला, तर एअरचा डेन्सिटी हा रो डिवाइड बाय 10⁴ पकडायला लागेल मला. सो रो डिवाइड बाय 10⁴ पकडायला लागेल, इंटू जी. हे 1 2 3, ओके, आणि 4 कट करीन, तिथे 0.3 घ्यायला लागेल मला. पण डेन्सिटी, ओके, इंटू जी पण आहे, सो जीची व्हॅल्यू 10 आहे, सो हा परत 3च होईल असंही ओव्हरऑल कॅल्क्युलेशन. सो 3 इंटू डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, एवढा जो प्रेशर आहे या एअर कॉलमचा आहे, आणि तेवढा प्रेशर इथे कमी होणार आहे, इथे तेवढा प्रेशर कमी लागणार आहे.
म्हटलं ठीक आहे, आता इथे प्रेशर किती लागला पाहिजे, तर 760 मिलीमीटर ऑफ एच जी एवढा लागला पाहिजे, म्हणजे 0.760. ओके, इंटू रो इंटू जी एवढा प्रेशर इथे लागत आहे. सो इथे एवढा प्रेशर मायनस ऑफ हा एवढा प्रेशर 3 इंटू जी वाला, 3 इंटू रो वाला, किंवा याला मी 0.3 इंटू रो जीच करतो सरळ सरळ. हे नाही का, हे 3 0 आणि हे 3 0 इथे कॅन्सल. सो 3 डिवाइड बाय 10 इज 0.3 इंटू रो जी असंच ठेवतो याला मी इथे, 0.3 इंटू रो जी. आता इथे रो जी जर का कॉमन कराल तर 0.76 मायनस 0.3 कराल तर 0.46 येईल. ओके, सो याचा अर्थ 460, 0.46 म्हणजे हाईट आहे ना, याचा अर्थ 460 मिलीमीटर इंटू रो जी आहे. याचा अर्थ 460 मिलीमीटर ऑफ एच जी, 46 सेंटीमीटर ऑफ एच जी एवढा प्रेशर आहे इथे त्या पॉईंटवरती. सो ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ऑन द हिल इज 46 मिलीमीटर ऑफ एच जी. असा याचा आन्सर करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट लास्ट सम. काय बोलता इथे, वर्टिकल यूट्यूब युनिफॉर्म इन अ सेक्शन. ओके, ग्लिसरीन आहे. ठीक आहे, इथे ग्लिसरीन आहे 10 सेंटीमीटर आणि इथे ऑइल आहे. ओके, 10 सेंटीमीटर ग्लिसरीन इंट्रोड्यूस इंटू वन आर्म, ऑइल ऑफ डेन्सिटी 0.8. ओके, इज poured into the other arm. ठीक आहे, आणि या दोघांचं लेवल एक्झॅक्टली सेम झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. फाइंड द लेंथ ऑफ ऑइल कॉलम. त्यांचं म्हणणं आहे की ऑइल कॉलमचा लेंथ शोधायचा आहे. बट इथे कोणता लिक्विड आहे, इथे आहे मर्क्युरी. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी पण गिव्हन आहे. ठीक आहे, आता सरळ सरळ इक्वेशन टाकायचं. जेव्हा केव्हा इक्विलिब्रियम वरती रीच होतील तर सरळ सरळ इथे जो प्रेशर आहे तो प्रेशर इथे असला पाहिजे, तरच मग वरती खालती जाणे थांबणार. अदरवाईज थांबणार नाहीये. सो इथे जो प्रेशर ऍक्ट होतोय तो प्रेशर इथे पण ऍक्ट झाला पाहिजे. आता इथे किती प्रेशर ऍक्ट होतोय, एच रो जी, हाईट किती आहे तर 10 सेंटीमीटर. एच रो जी एवढा प्रेशर इथे ऍक्ट होतोय, इज इक्वल टू इथे प्रेशर किती ऍक्ट होतोय, इथे प्रेशर जो ऍक्ट होतोय तो एच रो जी ऑइलचा. ओके, मी 2 मिनिटासाठी सॉरी. ओके, एच रो जी ऑइलचा. ओके, प्लस ऑइलमुळे जो प्रेशर आहे, एवढा लिक्विड कॉलममुळे जो प्रेशर आहे तो एच रो जी, प्लस एवढा लिक्विड मुळे पण प्रेशर आहे. सो एच रो जी मर्क्युरीमुळेचा, आणि हा जो एच रो जी आहे तो आहे ग्लिसरीनमुळे. सो ग्लिसरीनचा जो प्रेशर आहे इथे, तो प्रेशर आणि या दोघांचा मिळून जो प्रेशर आहे तो इक्वल असला पाहिजे, बॅलन्स झाला पाहिजे, तर मग जाऊन हे वरती खालती जाणे थांबणार आहे. सो आता ग्लिसरीनसाठी जी हाईट आहे ती 10 सेंटीमीटर आहे. सो मी त्याला 0.1 लिहितो मीटरमध्ये. ग्लिसरीनचा जो डेन्सिटी आहे, ओके, किंवा मला वाटतं सर्व सेंटीमीटरमध्ये कॅल्क्युलेट करू, काही हरकत नाही आहे. हाईटला मी 10 सेंटीमीटर लिहितो. डेन्सिटी ऑफ ग्लिसरीन, ग्लिसरीनचा जो डेन्सिटी आहे, डेन्सिटी ऑफ ग्लिसरीन 1.3. ओके, 1.3 लिहितो. ओके, इंटू जी, जीला असे जी 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 तर कॅन्सलच होणार आहे इथे, काही पॉईंट नाही त्याच्यामध्ये. सो इज इक्वल टू, आता ऑइलच्या केसमध्ये हाईट किती आहे माहित नाहीये, एच लिहितो. ओके, डेन्सिटी ऑफ ऑइल, ऑइलचा डेन्सिटी दिला 0.8. ठीक आहे, 0.8 आणि जी तर कॅन्सल झाला, प्लस मर्क्युरीच्या केसमध्ये हाईट किती आहे, तर हा 10 आहे टोटल आणि हा एच आहे, तर मर्क्युरीच्या केसमध्ये हाईट इज 10 मायनस ऑफ एच आहे. इंटू मर्क्युरीचा जो डेन्सिटी आहे तो आहे 13.6, आणि इथून आपल्याला एच ची व्हॅल्यू शोधायची, तर हा झाला 13 इज इक्वल टू 0.8 एच प्लस हे मल्टिप्लाय कराल तर 136 बनेल, मायनस ऑफ 13.6 एच बनेल. ठीक आहे, तर 136 मधून 13 मायनस कराल, हा इकडे येतो आणि हा इकडे जातो. सो या साईडला पहा तर 13.6 एच आणि हा 0.8 एच तिकडे जाऊन मायनस 0.8 एच होईल, अँड दॅट इज इक्वल टू 136 मायनस ऑफ 13 इज 123. 123 बनेल तो. आता इथे डिफरन्स कराल तर किती बनेल, हा 6 टू 12.8 बनेल. 12.8 एच इज इक्वल टू 123 बनतोय. सो एच इज इक्वल टू 123 डिवाइड बाय 12.8. कॅल्क्युलेशन मिस्टेक काही आहेत का, एक वेळेस क्रॉस चेक कराल. ओके, आता हा डिव्हिजन जर का कराल तर ऑलमोस्ट हा 10 पेक्षा थोडासा किंचितसा कमी येईल, आणि 10 पेक्षा किंचितसा कमी, हा 9.6 सेंटीमीटर आहे. सो तो आन्सर कराल. 128 असला असता ना हा, तर 10 आला असता, पण 128 पेक्षा कमी.
सो 10 सेंटीमीटरपेक्षा थोडासा कमी येईल. सो गो विथ ऑप्शन नंबर डी, दॅट इज 9.6 सेंटीमीटर. हा आपला इथे आन्सर असेल. ओके. सो आय होप हा सेशन तुम्हाला सर्वांना समजलेला आहे. जसं मी स्टार्टिंगमध्ये कन्व्हे केलं होतं ऑलरेडी, की मेकॅनिकल प्रॉपर्टीजला आपण 3 पार्टमध्ये शिकतोय: प्रेशर, सरफेस टेन्शन आणि फ्लुइड. कोणी विचारलं मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये काय आहे, तर या 3 गोष्टी. प्रेशर 3 पार्टमध्ये डिव्हाइड करायचं लेसनला: प्रेशर, सरफेस टेन्शन, फ्लुइड. आणि तिन्ही गोष्टी सेपरेट सेपरेट लर्न करा. तर आता फक्त प्रेशर लक्षात ठेवणे एवढा अवघड नाही जाणार तुम्हाला. प्रेशरमध्ये काय आहे? HOG, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲटमॉस्फेरिक एअरमुळे जो प्रेशर आहे तो. ॲब्सोल्यूट प्रेशर, गेज प्रेशर. ओके. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स, पास्कल्स लॉ आणि बॅरोमीटर, मॅनोमीटर. खूप जास्त आर्टिकल पण नाही येथे. ओके, जे की आपण आज या सेशनमध्ये कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये भेटू आपण आता सरफेस टेन्शन सोबत. ओके, सो टिल देन बाय एव्हरीवन.